In this topic, we will learn about equilibrium of charge. In previous lecture, we learned about Coulomb's law, Coulomb's law, Coulomb's law नंतर superposition principle, position principle. After that, we will discuss about problems. Now we are discussing about equilibrium of charge. Equilibrium of charge. Equilibrium of charge. Firstly, we will discuss about what is equilibrium. What is equilibrium? एक चार्ज, आता एखादा चार्ज आहे, काय असणार आहे की एखादा चार्ज या ठिकाणी एखादा चार्ज आहे, जो चार्ज आहे तो चार्ज रेस्टला जर असेल, मोशन मध्ये नसेल, चार्ज रेस्टला आहे आणि त्याच्यावरती नेट फोर्सेस काय येतं, नेट फोर्स जर 0 असेल, अ चार्ज इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम कंडिशन. इन इक्विलिब्रियम कधी म्हणणार आहे, ज्या वेळेस त्याच्यावरती नेट फोर्स काय असणार आहे, तुमचा 0 असणार आहे. काय नेट फोर्स 0 असणार आहे. मग मी काय म्हणू शकतो, अ चार्ज इज सेड टू बी, अ चार्ज इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. चार्ज इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम if net force on it is zero, then the charge is said to be, charge is at equilibrium. ठीक आहे. एखादा चार्ज आहे, सपोज हा क्यू नॉट हा चार्ज आहे, ह्या क्यू नॉट चार्ज वरती तुमचा नेट फोर्स काय आला, तिथं नेट फोर्स, टोटल नेट फोर्स काय यायला लागला, 0 यायला लागला. नेट फोर्स जर 0 असेल तर तुम्ही त्याला चार्जला काय म्हणणार, तिथं चार्ज कुठे तुमचा, इक्विलिब्रियम कंडिशनला. ठीक आहे, इक्विलिब्रियम कंडिशनला. बरं ठीक आहे, इक्विलिब्रियम कळालं मला. आता ह्याचे काही टाइप्स वगैरे आहेत, इक्विलिब्रियमचे टाइप्स आहेत. ठीक आहे, टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. किती टाइप्स मध्ये इक्विलिब्रियम आहे बघा, टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमचे टाइप्स आहेत, इक्विलिब्रियमचे टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. पहिला टाइप येतो तुमचा स्टेबल इक्विलिब्रियम. दुसरा टाइप येतो तुमचा अनस्टेबल इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम. आणि तिसरा टाइप येतोय न्यूट्रल इक्विलिब्रियम. जिथं न्यूट्रल, तिसरा टाइप येतो तुमचा न्यूट्रल इक्विलिब्रियम. ठीक आहे, किती टाइपचे चार्ज येतं, इक्विलिब्रियम कळालं तुम्हाला. इक्विलिब्रियम काय आलंय की इक्विलिब्रियम कधी काय म्हणणार आहे की ज्या वेळेस एखादा चार्ज आहे, त्या चार्ज वरती नेट फोर्स काय आलेला आहे, 0 आलाय, तर तो चार्ज कुठे आहे, इक्विलिब्रियमला आहे. कुठे आहे, इक्विलिब्रियमला. मग ते इक्विलिब्रियमला चार्ज असताना त्याचे टाइप्स किती पडले, 3 पडले. कोणकोणते, स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम, त्यानंतर तुमचं न्यूट्रल इक्विलिब्रियम. फर्स्टला तुमचं पहिल्यांदा डिस्कस करू स्टेबल इक्विलिब्रियमच्या बाबतीत. स्टेबल इक्विलिब्रियम. आता स्टेबल इक्विलिब्रियम जे आहे ना, ते स्टेबल इक्विलिब्रियम काय असणार आहे, माझं स्टेबल इक्विलिब्रियम काय असणार आहे. ठीक आहे, स्टेबल इक्विलिब्रियम काय राहणार आहे. आता स्टेबल इक्विलिब्रियम काय म्हणणार आहे की कधी एखादा चार्ज आहे, आफ्टर एखादा चार्ज काय करणार होतं, डिस्प्लेस करणार. तुम्ही काय करणार होतं, हा चार्ज सपोज कन्सिडर करा, चार्ज या ठिकाणी हा चार्ज काय होणार आहे, डिस्प्लेस करताय तुम्ही. सपोज यू टाइप स्ट्रक्चर आहे, इथून तुम्ही चार्जला काय करतात, हा चार्ज आहे, ह्या चार्जला तुम्ही डिस्प्लेस केलं. चार्ज कुठे येणार आहे, रिटर्न ह्याच्या ओरिजिन पोझिशनला येणार आहे. रिटर्न कुठे येणार आहे, ओरिजिन पोझिशनला येणार आहे. म्हणजे बघा, ज्या वेळेस एखाद्या चार्जला तुम्ही डिस्प्लेस करताय आणि चार्जला डिस्प्लेस केल्यानंतर तो चार्ज काय करतोय, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला रिटर्न बॅक येतोय. जर एखादा चार्ज डिस्प्लेस केल्यानंतर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला रिटर्न बॅक जर येत असेल, तर बाळांनो त्या चार्जला आपण काय म्हणणार आहे, चार्ज कुठे तुमचा स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहे. कुठे तो चार्ज स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहे. ठीक आहे, स्टेबल इक्विलिब्रियम काय असणार आहे तुमचं, आफ्टर डिस्प्लेसिंग अ चार्ज
आफ्टर डिस्प्लेसिंग अ चार्ज चार्जला काय केलं तुम्ही डिस्प्लेस केलं. काय केलं पहिल्यांदी हा चार्ज कन्सिडर करू, ह्याला काय केलं तुम्ही डिस्प्लेस केलं. बरं ठीक आहे, एक तर तुम्ही ह्या साईडला डिस्प्लेस करा नाही तर ह्या साईडला डिस्प्लेस करा. ठीक, डिस्प्लेस केलं. आता चार्जला डिस्प्लेस केल्यानंतर क्यू चार्ज होता त्याला डिस्प्लेस केलं. जर ह्या चार्जला तुम्ही डिस्प्लेस केले आणि डिस्प्लेस केल्यानंतर त्या चार्जनी काय केले त्याची ओरिजिनल पोझिशन रिगेन केली. ओरिजिनल पोझिशनला तो जर चार्ज रिटर्न बॅक आला तर तो चार्ज कुठे तुमचा स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये. कुठे स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये. मग काय लिहू शकतो मी इथं स्टेबल इक्विलिब्रियम आफ्टर डिस्प्लेसिंग अ चार्ज it will change its position and return back to its original पोझिशन. ज्या ठिकाणी ओरिजिनल पोझिशन होती त्या ओरिजिनल पोझिशन वरती काय झाला तो चार्ज रिटर्न बॅक आला तर त्याला तुम्ही काय म्हणणार होता चार्ज कुठे तुमचा स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहे. ठीक आहे, स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहे. आता मी जर म्हणलं दुसरी टाईप आहे कोणती तुमची अनस्टेबल इक्विलिब्रियम. काय अनस्टेबल इक्विलिब्रियम, त्याला काय लिहू शकता दुसरी टाईप आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम. अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये काय असणार आहे, एखाद्या चार्जला इक्विलिब्रियम मध्ये अनस्टेबल इक्विलिब्रियम ज्यावेळेस एखाद्या चार्जला तुम्ही डिस्प्लेस करणार आहे, डिस्प्लेस केल्यानंतर तो जो चार्ज डिस्प्लेस होईल ओरिजिनल पोझिशन पासून त्याच्या ओरिजिन पासून त्याची पोझिशन चेंज होईल. पण पोझिशन चेंज झाल्यानंतर तो जो चार्ज आहे तो चार्ज काय होत नाही रिटर्न त्याच्या ओरिजिनल पोझिशनला बॅक येत नाही. त्यावेळेस तो चार्ज कुठे तुमचा अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये. कोणत्या इक्विलिब्रियम मध्ये अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहे. ठीक आहे, अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये मग काय म्हणू शकता आफ्टर डिस्प्लेसिंग अ चार्ज पार्टिकल फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम after displacing a charge particle from its original position the particle do not back to its original position, then the charge is said to be in unstable equilibrium. कधी अनस्टेबल इक्विलिब्रियम कधी असणार आहे ज्यावेळेस मी एखाद्या चार्जला काय करतोय डिस्प्लेस करतोय आणि डिस्प्लेस केल्यानंतर तो चार्ज काय करतोय त्याची ओरिजिनल पोझिशन चेंज करतोय. पण ओरिजिनल पोझिशन चेंज केल्यानंतर तो जो चार्ज आहे तो चार्ज पार्टिकल त्याच्या ओरिजिनल पोझिशनला रिटर्न बॅक येत नाही. तो चार्ज त्यावेळेस त्याला काय म्हणणार तुम्ही कोणत्या याच्यामध्ये कोणत्या कंडिशन मध्ये तो इक्विलिब्रियम मध्ये तो अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये. थर्ड आहे तुमचं. तिसऱ्या टाईपचं आहे न्यूट्रल इक्विलिब्रियम. काय न्यूट्रल इक्विलिब्रियम आफ्टर डिस्प्लेसिंग चार्ज पार्टिकल इट्स फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन इफ इट इज नायदर कम्स बॅक और नायदर मूव्स. म्हणजे काय करणार आहे की तुमचा न्यूट्रल इक्विलिब्रियम काय असणार आहे. तिसरी टाईप आहे न्यूट्रल इक्विलिब्रियम मध्ये काय असणार आहे की आफ्टर डिस्प्लेसिंग तुम्ही चार्जला डिस्प्लेस करताय. आफ्टर डिस्प्लेसिंग a charge particle it will do not comes to original position or do not move from its original position, then the charge is said to be
इन न्यूट्रल इक्विलिब्रियम. न्यूट्रल इक्विलिब्रियम. किती टाईपचे इक्विलिब्रियम आहेत? 3 टाईपचे. कोणकोणते? स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम आणि तुमचा स्टेबल, अनस्टेबल आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम. स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये चार्ज डिस्प्लेस करताय, पण चार्ज डिस्प्लेस केल्यानंतर तो चार्ज त्याची ओरिजिनल पोझिशनला रिटर्न बॅक येतोय, म्हणजे कुठे? ते स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये. अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये एखादा चार्ज डिस्प्लेस होतोय, डिस्प्लेस झाल्यानंतर तो चार्ज त्याच्या ओरिजिनल पोझिशनला रिटर्न बॅक येत नाही, म्हणजे तो कुठे? तो अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहे. त्यानंतर तुमचा न्यूट्रल इक्विलिब्रियम आहे. न्यूट्रल इक्विलिब्रियम मध्ये तुम्ही काय करणार आहे बाळांनो? एखादा चार्ज आहे तो जे एखादा गेला, एक तर तो गेला तो वापसच येणार नाही, एक तर जो मूव्ह होणार नाही, जर मूव्ह झालाच तो वापस येणारच नाही, म्हणजे चार्ज मूव्ह होत नाही. आणि मूव्ह जर झालाच तर तो कुठं वापस रिटर्न ओरिजिनल पोझिशनला बॅक येत नाही, म्हणजे तुमचं कोणतं इक्विलिब्रियम आहे? न्यूट्रल इक्विलिब्रियम आहे. ठीक आहे, क्लिअर आहे? या ठिकाणी तुमचं इक्विलिब्रियम ऑफ चार्ज झालंय. आता ह्याच्यामधल्या वेगवेगळ्या केसेस आपण डिस्कस करू. ठीक आहे, ह्याच्यामधल्या नाउ different cases of equilibrium of चार्ज इक्विलिब्रियम असताना वेगवेगळ्या केसेस बघायच्यात आपल्या. त्यामधली पहिली केस काय बघा? केस फर्स्ट मध्ये काय म्हणलेलं आहे? केस फर्स्ट मध्ये तुम्हाला असं म्हणलंय की काय आहे की तिथं केस फर्स्ट मध्ये असं दिलेलं आहे की तुम्हाला असं कन्सिडर करा की सपोज थ्री सिमिलर चार्जेस कोण कोण आहेत? Q1 आहे, स्मॉल q आहे अँड Q2 आहे. ठीक आहे, Q1 Q स्मॉल q अँड स्मॉल q आणि कॅपिटल Q2. ठीक आहे, काय केले तर आर प्लेस अलॉंग अ स्ट्रेट लाईन. काय केलं तुम्ही? स्ट्रेट लाईन मध्ये प्लेस केले. आर प्लेस अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, स्ट्रेट लाईन मध्ये पुट केलेले तुम्ही, स्ट्रेट लाईन मध्ये केप्ट केलेले. म्हणजे कसं बघा, चार्ज फर्स्ट Q1 चार्ज आहे तुमचा, इथं Q1 चार्ज आहे. या Q1 चार्ज पासून काहीतरी डिस्टन्स वरती तुमचा सेकंड चार्ज आहे, ज्याचा मॅग्निट्यूड सेमच आहे. ठीक आहे, काय म्हणलंय की आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायला लागला? तर ह्याच्यामध्ये ह्या एका केसमध्ये काय केलंय की तुमचा चार्ज आहे, आता चार्ज ए, चार्ज बी असणार आहे, आणि मॅग्निट्यूड काय आहे त्यांचं? थर्ड चार्ज कुठे ठेवणार तुम्ही? तिसरा चार्ज ओरिजिनला ठेवणार होतं. क्यू अमाऊंट ऑफ चार्ज तुम्ही ओरिजिनला ठेवलाय. ठीक आहे, कुठे ठेवलाय? ओरिजिनला. आता ओरिजिनला जर ठेवला असेल तर इथं तुमचं ओरिजिनला ठेवलेला आहे. आता ह्याच्यावरती फोर्स काय असणार आहे? F1 फोर्स असणार आहे इकडं. ह्याच्यावरती फोर्स काय असणार आहे तुमचा? F2 फोर्स असणार आहे. मॅग्निट्यूड दोन्ही फोर्सेसचं कसं राहणार आहे तुमचं? सेम राहणार आहे. टोटल डिस्टन्स काय म्हणलं या दोन चार्ज मधलं? x आहे. तर पहिल्या ह्या स्मॉल चार्ज आणि ह्याच्यामधलं डिस्टन्स काय राहणार आहे? x1. इकडं हे डिस्टन्स काय राहणार आहे तुमचं? x2 डिस्टन्स राहणार आहे. ठीक आहे, ही सगळी इक्विलिब्रियमची कंडिशन आहे. आता चार्ज ही सगळी कंडिशन आहे. जर त्याच्यामध्ये चार्ज जर ठेवला असेल तर आपल्याला माहिती की याच्यामध्ये फोर्स किती असणार आहे? द फोर्स बिटवीन कोणामधला? फोर्स बिटवीन द चार्ज Q1 and Q2 from Coulomb's law नुसार तो फोर्स किती येणार आहे तुमचा? तो फोर्स जो येणार आहे तो फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे? K Q1 Q2 बाय काय येणार आहे? डिस्टन्स काय? डिस्टन्स घेतलेलं x, तर डिस्टन्सचा काय येणार आहे तुम्हाला? डिस्टन्सचा स्क्वेअर येईल. ठीक आहे, इथं k ची व्हॅल्यू काय असते? 1/4π एप्सिलॉन नॉट राहते. ठीक आहे, एप्सिलॉन नॉट काय? परमिटिव्हिटी ऑफ द स्पेस आहे तुमची. ठीक आहे, इथं फोर्सचा दुसरा फॉर्म्युला बनल 1/4π एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय काय असणार आहे तुमचं? x चा डिस्टन्सचा स्क्वेअर. हा अनदर फॉर्म झाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्सचा. आता काय केलं ह्याच्यामध्ये? थर्ड चार्ज पुट केलाय. कुठं? मिडलला. थर्ड चार्ज पुट केलाय मिडलला. जर थर्ड चार्ज तुम्ही पुट केला असेल तर फोर्स ऑन Q ड्यू टू Q1. आता Q1 चार्ज वरती फोर्स किती असणार आहे? फोर्स ऑन बघा, फोर्स ऑन Q
स्मॉल क्यू, कोणता स्मॉल क्यू, ड्यू टू कशामुळं, ड्यू टू Q1 मुळे, ड्यू टू Q1 इज फोर्स काय राहणार तुमचा, यांच्या दोघांमधला फोर्स फाइंड करा. फोर्स जो राहणार आहे F1 फोर्स राहणार आहे, F1 फोर्स किती राहणार आहे, K Q1 Q अपॉन डिस्टन्स काय राहील x1 चा स्क्वेअर. सेम केस फोर्स ऑन Q ड्यू टू Q2 मुळे किती फोर्स राहणार आहे इज F2 इज इक्वल टू काय राहणार आहे K Q2 Q अपॉन x2 चा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. ठीक आहे, पण तुम्हाला इथं माहिती आहे की जे आता ह्याच्यामध्ये फॉर द नेट फोर्स, आता इथं फॉर द नेट फोर्स ऑन Q चार्ज वरती नेट फोर्स असण्यासाठी दोन्ही F1 आणि F2 चं मॅग्निट्यूड काय असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. ठीक आहे, F1 नेट फोर्स ऑन Q चार्ज इज टू बी 0. Q चार्ज वरती नेट फोर्स काय असला पाहिजे तुमचा, 0 असला पाहिजे. ठीक आहे, आता जर 0 असेल द फोर्सेस बघा, द फोर्सेस F1 and F2, द फोर्सेस F1 and F2 are same in magnitude, are equal in magnitude, but opposite in direction, त्या दोघांची डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. ठीक आहे, त्या दोघांची डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. बघा F1 डायरेक्शन तिकडे, F2 डायरेक्शन अपोजिट आहे. दोन्ही चार्ज Q चार्ज पासून दोन्हीच्या डायरेक्शन कशा येतं, अपोजिट आहे. ठीक आहे, म्हणजे F नेट इज इक्वल टू काय राहणार आहे तुमचं, F नेट इज इक्वल टू काय राहणार आहे F1 प्लस F2, पण मॅग्निट्यूड कन्सिडर केलंय तर F1 इज इक्वल टू काय असणार तुमचं F2. दोन्ही फोर्सेस कसे आहेत तुमचे, इक्वल यायला पाहिजे. ठीक आहे, दोन्ही फोर्सेस इक्वल यायला पाहिजे. तर बाळांनो मला F1 ची व्हॅल्यू माहिती, F2 ची व्हॅल्यू माहिती. ठीक आहे, F1 ची व्हॅल्यू माहिती आहे, काय म्हणलंय की F1 इज इक्वल टू F2 यायला पाहिजे. मग F1 ची व्हॅल्यू काय आहे, K Q1 Q अपॉन काय आहे तुमचं K Q1 Q अपॉन काय x1 स्क्वेअर इज इक्वल टू काय K मॅग्निट्यूड मध्ये Q2 Q अपॉन काय असणार आहे तुम्हाला x2 चा स्क्वेअर. ठीक आहे, K इथे ह्या साईडला सेम, Q ह्या साईडला सेम आहे. खाली काय राहणार आहे बाकी Q1 बाय x1 चा स्क्वेअर इज इक्वल टू Q2 बाय x2 चा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, x2 चा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, इथं काय राहणार आहे तुमचं मग Q1 इंटू x1 स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार आहे, त्याला इकडे नेलं Q2 इंटू x2 स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, पुढच्या स्टेपला गेलात Q1 बाय Q2 इज इक्वल टू काय राहणार आहे x1 स्क्वेअर x2 स्क्वेअर बाय x1 स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, x2 स्क्वेअर बाय x1 इथं तुमचं इथं काय राहणार आहे Q1, इथं Q1 बाय Q2, इथं तुमचं Q1 जर इकडं नेलं, Q1 इथं ठेवलं, Q2 ला इकडं आणलं, x1 इथं x1 ला इकडं आणलं, ह्याला जर इक्वल केलं तर काय येणार आहे x1 बाय x2 येणार आहे. ठीक आहे, x1 बाय x2 स्क्वेअर अपॉन x2 इथं जर असेल तुमचं ही व्हॅल्यू जर असेल तर इथं काय राहणार आहे तुमचं Q1 बाय Q2, इथं तुमचं x1 सॉरी एक मिनिट, इथं काय राहणार आहे, इथं व्हॅल्यू जी येणार आहे तुमची, इथं व्हॅल्यू येणार आहे Q2 x1 स्क्वेअर बाय x2 स्क्वेअर होल ब्रॅकेट Q1 बाय Q2 इज इक्वल टू काय येणार आहे x1 बाय x2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, ही व्हॅल्यू येणार आहे तुम्हाला कशाची, चार्जेसच्या बाबतीत. इथून तुम्हाला चार्जेसची ही व्हॅल्यू येईल. ठीक आहे, इथून इफ जर Q इज ऍट मिड पॉइंट, जर Q तुमचा मिड पॉइंटला असेल, इफ Q इज ऍट मिड पॉइंटला जर चार्ज आला तुमचा, जो टेस्टच्या मध्ये मिडलला चार्ट आला मिड पॉइंटला असेल, देन x1 इज इक्वल टू काय येणार आहे तुम्हाला x2 येणार आहे. x1 इज इक्वल टू x2 येईल. मग तुमचा Q1 बाय Q2 हा रेशो काय येणार आहे तुमचा x1 बाय x2 इज इक्वल टू काय येणार आहे 1:x1 कॅन्सल. इथं काय येणार आहे तुमचं, इथं व्हॅल्यू दोघांची सेम आहे, सेम जर असेल तर इथं x अपॉन x कॅन्सल, इथं Q1 बाय Q2 दोघांची व्हॅल्यू काय येणार आहे 1 येणार आहे. Q1 बाय Q2 दोघांची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची 1 येणार आहे. ठीक आहे, हेच जर तुमचं इफ डिस्टन्स काय केलं, इफ काय म्हणलं मी r जे आहे तुमचं काय की R2 जो आहे R2 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ R1 देन
Q1 बाय Q2 इज इक्वल टू x1 x1 इथं x1 आहे, ठीक आहे, इथं x2 आहे तुमचा. x1 बाय काय राहणार आहे तुम्हाला, x1 बाय काय राहणार आहे, x1 बाय x2 चा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, पण इथं काय राहणार आहे x1 बाय 2 टाइम्स ऑफ x2 चा x1 चा स्क्वेअर x2 चा स्क्वेअर, ठीक आहे. इथं काय येणार तुमचं x1 कॅन्सल होऊन जाईल, इथं x1 कॅन्सल होऊन जाईल, 1/4 आन्सर येणार आहे. किती आन्सर येणार आहे, 1/4 आन्सर येणार आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे, ती ट्रिक नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.